श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो. म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात, तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. स्वामी समर्थ शक्तिशाली तारक मंत्र. अर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. आज्ञेविना काळही ना नेई त्याला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञाविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ही ना भीती त्याला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिला आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्यावेळ तू स्वामी भक्त. या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव, कितीदा दिली त्यांनीच साथ. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच्या पंचामृतात. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. न सोडती तया, जया स्वामी घेती हाती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. श्री स्वामी समर्थ.